नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता, वाटण अजिबात न करता, कुकरच्या फक्त 2 शिट्यात तयार होणारी झटपट अशी चवळी बटाटा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही चवळी बटाट्याची भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, गरम वाफाळत्या भाताबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. सकाळच्या घाईगडबडीत टिफिनला काय बनवावे हा प्रश्न पडतो, तेव्हा अशा प्रकारे फक्त 10 मिनिटात कोणतेही वाटण न करता अगदी झटपट तयार होणारी ही चवळी बटाट्याची भाजी उत्तम पर्याय आहे. एकदा जर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट चविष्ट चवळी बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण 2 छोटे चमचे तेल घालूया आणि तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेऊया. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी, त्याबरोबरच छोटा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे तडतडू देऊया. मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले पाहिजे, नाहीतर पदार्थ त्याची कडवट चव उतरते आणि पदार्थाची चव बिघडते. म्हणून मोहरी आणि जिरे व्यवस्थितपणे तडतडून घ्यायचे आहे. आता मोहरी जिरे तडतडल्यावर लगेचच त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि फोडणीमध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया. फोडणी परतून घेत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि व्यवस्थितपणे कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मीठ घालून कांदा अगदी व्यवस्थितपणे परतून घेऊया. कांदा परतून घेत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि सतत ढवळून अगदी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आहे. आता साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थितपणे ट्रान्सपरंट झाला आहे, म्हणजेच मऊसर असा झाला आहे आणि त्याचा कच्चेपणाही पूर्णपणे गेला आहे. लगेचच ह्या स्टेजमध्ये आपण एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, कारण आपण इथे वाटण बनवत नाही आहोत. म्हणून अशा प्रकारे कांदा टोमॅटो जास्त प्रमाणात मी इथे घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कांदा आणि टोमॅटोचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता अशा प्रकारे टोमॅटो कांदा साधारणतः 2 ते 3 मिनटे अगदी मीडियम गॅस करून परतून घेऊया. त्याबरोबरच 2 तमालपत्रही मी इथे घालत आहे, त्यामुळे ह्या भाजीला चव अप्रतिम अशी येते. खरे तर फोडणीतच घालायची असतात, पण मी विसरली आहे, त्याबद्दल क्षमस्व. आता अशा प्रकारे साधारणतः 1 ते 2 मिनटे दोन्ही जिन्नस परतून घेतल्यावर लगेचच पावडर मसाले त्यामध्ये घालूया. आता त्यामध्ये एक मोठा होममेड मसाला, म्हणजेच घरगुती मसाला इथे मी वापरत आहे. त्याबरोबरच एक मोठा चमचा इथे धणेपूड, त्याबरोबरच चिमूटभर हळद आणि लाल तिखट इथे मी घेतले आहे. मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता फोडणीमध्ये हे जिन्नस घातल्यावर मसाले करपू नये आणि जळू नये, म्हणून इथे मी साधारणतः 1 ते 2 चमचे पाणी घालत आहे. त्यामुळे मसाले करपणारही नाही, अगदी व्यवस्थित शिजले जातील. अशा प्रकारे आपण गॅस मिडियम ठेवून सर्व जिन्नस परतून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत. लगेचच त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा घालूया. इथे जर ठेचा तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त कांदा टोमॅटोमध्येही भाजी व्यवस्थित होते. आता अशा प्रकारे कांदा टोमॅटोच्या मिश्रणात आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा घातल्यावर व्यवस्थितपणे परतून घेऊया. पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकसंघ असे झाले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक मोठी वाटी भिजवून घेतलेली चवळी, त्याबरोबरच एक मोठा बटाटा सालासकट मी घेतला आहे. इथे सालासकटच बटाटा घ्यायचा आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहेत. आता ग्रेव्हीमध्ये घातल्यावर अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. ग्रेव्ही पूर्णपणे कोट होईस्तोवर आपण साधारणतः 1 ते 2 मिनटे चवळीमध्ये हे मिश्रण एकजीव करत राहणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे चवळीला कोट झाले आहेत. आता लगेचच ह्या स्टेजमध्ये त्यात आपण
पाणी घालूया. इथे मी 1 मोठा ग्लास पाणी घालत आहे. तुमच्या आवडीनुसार इथे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण ही भाजी मी भाकरीबरोबर बनवणार आहे, म्हणून पाण्याचे प्रमाण मी इतपत घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण वाढवू शकता. आता पाणी घातल्यावर अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण कुकरचे झाकण लावून घेऊया आणि व्यवस्थितपणे साधारणतः गॅस मिडियम ठेवून कुकरच्या 2 शिट्या करून घेऊया. गॅस मिडियम ठेवूनच इथे शिट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर लहान आहे, त्यामुळे इथे मी 2 शिट्या करून घेत आहे. जर मोठा असेल तर फक्त 1 शिटी केली तरी चालेल. पाहू शकता 1 शिटी कुकरची झाली आहे. अशाच प्रकारे दुसरी शिटी करून घेतल्यावर गॅस बंद करून मी कुकर थंड करत ठेवला आहे. कुकरची वाफ गेल्यावर चवळी बटाटा भाजी तयार झाली आहे आणि दाटसरही झाली आहे. कोणतेही आपण इथे वाटण वापरले नाही आहे, तरी किती परफेक्ट आणि चविष्ट अशी चवळी बटाटा भाजी तयार झाली आहे. अशा प्रकारे गरमागरम भाजी आता आपण लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी चविष्ट, चमचमीत आणि चटपटीत अशी चवळी बटाटा भाजी. अशा प्रकारे झटपट चवळी बटाटा भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.